आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी एक मराठीत म्हण आहे. अशाच अर्थाची पंजाबीत एक म्हण आहे, साडा कुत्ता कुत्ता तोडा कुत्ता टॉमी. म्हणजे तुझ्या कुत्र्याला सन्मानाने टॉमी म्हणायचं आणि माझ्या कुत्र्याला कुत्र म्हणून हाक मारायचं. असं कसं चालणार? येना चोलबे. यायला मराठी, बंगाली, पंजाबी सगळ्याच भाषेत बोलायला लागलो मी. मला विषय सांगायचा आहे तो असाच. आपल्या देशामधल्या निवडणुकांचं सत्र चालूच आहे. आता पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि एक केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथल्या निवडणुका घोषित झाल्यात. त्यासोबत महाराष्ट्रातल्या सुद्धा 2 पोटनिवडणुका घोषित झालेल्या आहेत. आपल्या दुर्दैवाने 2 नेते गमावल्यामुळं दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. मला देशातल्या पोटनिवडणुकीविषयी नंतर बोलेन. आपल्या आपल्या राज्यातल्या निवडणुकांच्या विषयी आपण बोललं पाहिजे अगोदर प्राथमिकतेनं. त्या 2 पोटनिवडणुका कुठल्या होणार आहेत? तर अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे, आय एम डॅम शुअर, अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा आणि आजारपणात राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे तिथली रिक्त झालेली जागा, या 2 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. मला एक 2-3 वाक्य यातली महत्वाची वाटली आणि त्यावरून माझ्या मनात जो विचार आला तो आपल्यासमोर मांडायला मी आलोय. सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांच्या कन्या सदानंद सुळे यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या लोकसभा सदस्य ज्या बारामतीचं प्रतिनिधित्व करतात त्या सुप्रिया सुळे, कंसात पवार कंस बंद, म्हणजे पवार नाव दिलं की कंस बंद होतो म्हणून, यांनी एक विधान केलं. त्या म्हणाल्या, आम्ही बारामतीची जागा लढवणार नाहीत. सुनेत्राताईंच्यासाठी दादांना श्रद्धांजली म्हणून ती जागा त्यांना बहाल केली जाईल. बारामतीच्या अशी काही विषयच नाही आहे आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही. म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात. सुनेत्राताई पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. 6 महिन्यात त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं लागेल. त्यामुळं त्या आपल्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि त्या विधानसभेवर निवडून येतील, हे सर्व विदित होतं. म्हणजे त्यात काही वेगळं असं वाटण्याचं कारण नाही. त्यामुळं त्या बारामतीची पोटनिवडणूक लढणार हे सुद्धा नक्की होतं. मग यात सुप्रिया सुळेंचं हे विधान मला महत्वाचं वाटलं. सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे आता बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणार. अर्थात सुप्रिया सुळेंच्या वाक्याला शिवसेना युबीटी प्रमाण मानणार असेल तर, अर्थात सुप्रिया सुळेंच्या या वाक्याला काँग्रेस प्रमाण मानणार असेल तर, कारण इंडी आणि महाविकास आघाडीत आपसात जमलं तर ही जागा मोकळी सोडली जाईल आणि तिथे बिनविरोध निवडणूक लढवली जाईल. बारामतीच्या या जागेविषयी काही शंका वाटत नव्हती, पण तेवढ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एक विधान ऐकायला आलं. ते ऐका. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत. ते म्हणतायत की निवडणूक लादली तर आम्ही ती निवडणूक लढू. यात मला राहुरीच्या जागेविषयीची शंका वाटली. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला तिथे तिकीट द्यावं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. पुन्हा घराणेशाही वगैरे वगैरे सगळे विषय होतात, पण बहुतेक ठिकाणी बहुतेक पक्ष मृत्युमुखी पडलेल्या लोकप्रतिनिधीच्या जागी त्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी तिकीट देतो. हे आत्तापर्यंत चालत आलेलं सत्य आहे. जसं शिवसेनेने मुंबईमधल्या अंधेरी पूर्व की पश्चिमच्या जागेवर तिथल्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला निवडून आणलं. जसं यांच्या पत्नी आपल्या राजीव सातवांच्या पत्नींना विधान परिषदेवर घेतलं गेलं. जसं आता सुप्रिया सुळेंनी घोषणा केली की दादांच्या जागी त्या तिथे येतील.
तसं प्रत्येक ठिकाणी असं होतं, त्यामुळं त्याला वेगळं काही समजण्याची आवश्यकता नाही आहे. माझा प्रश्न हा आहे की आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्टं असं कशा करता? याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने राहुरीची जागा सुद्धा कर्डिलेंच्या पुत्राला मोकळी सोडावी अशी घोषणा का केली नसावी? या पवारांच्या राजकारणाचं मला फार आश्चर्य वाटतं. जरा नीट बघा, शरद पवार राज्यसभेवर, सुप्रिया सुळे पवार कंस बंद कंस चालू कंस बंद पवारांच्या आगळेमागे त्या लोकसभेवर, रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर, पार्थ पवार आपल्या 85 वर्षाच्या काकासोबत राज्यसभेवर, मध्येच युगेंद्र सुद्धा उभे राहतात. सुनेत्रा पवार राज्यसभेवर पण जातात आणि परत आता विधानसभेवर पण येतात. कदाचित सुनेत्रा पवारांनी रिक्त केलेल्या जागेवर जय पवारांची निवड होऊ शकते उरलेला कालावधी उपभोगण्यासाठी. म्हणजे जय पवार सुद्धा राज्यसभेवर. सगळे पवार विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा या असल्या जागा निभावणार आणि ॲडजस्टमेंट करून हे आपापल्या माणसांना गोट्या फिट करून घेणार. आणि जेव्हा सामान्य नेत्याची वेळ येते तेव्हा त्याला मात्र निवडणूक लढवण्याची कसोटी पूर्ण करावी लागणार. आता पवारांचे समर्थक माझ्या या व्हिडिओवर तुटून पडतील, म्हणतील की ही घराणेशाही कशा करता, मग काही लोक कर्डिलेंच्याच मुलाला कशा करता द्यायला हवं, दुसऱ्या कोणाला निवडून देऊन करता येणार नाही का? अरे उपटसुंभांनो, कर्डिलेंच्या पोराला निवडून द्यावं की न द्यावं यावर खल करण्यापेक्षा पवारांच्या खानदानातील अर्धा डझन माणसं संसदीय कारकीर्द उपभोगतायत त्याच्यावर तुम्हाला काही चकार शब्द बोलावा नाही वाटणार, नाही ना? या सामान्य माणसांच्या राजकारण्यांच्या घरातील जेव्हा पोरं पोरी निवडून यायची भाषा करतात तेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. सामान्यांच्या पेक्षाही ना भारतीय जनता पक्षात असलेला एखादा नेता आपल्या पोरापोरीला पुढे करू लागला की याची चर्चा होऊ लागते. जो नियम, जो निकष सुप्रिया सुळे बारामती विधानसभा मतदारसंघात लागू करतात तोच निकष राहुरी या अहिल्यानगरच्या मतदारसंघात का लागू होत नाही? तो करायला हवा ना. म्हणजे तुमच्या घरातल्या माणसांना निवडून देताना सहानुभूती, प्रेम, भरपाई या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि दुसऱ्याच्या लेकरांना निवडून देताना मात्र घराणेशाही, आम्ही टफ देणार, आम्ही चुरशीची करणार अशा अर्थाचे शब्द बोलायचे. हे कितपत योग्य आहे? जो नियम सुनेत्रा पवारांना लागू होतो तोच नियम कर्डिलेंना का लागू होत नाही? बरं, जात हा विषय काढावा तर दोघांचीही जात एकच की, एकच ना. म्हणजे या जातीवर न्याय, या जातीवर अन्याय असंही करण्याचं कारण नाही. एक जात, एक सगळं पद्धत, यात अशा अन्यायकारक भूमिका घेऊन कर्डिलेच्या मुलाला लढवायला लावायचं आणि सुनेत्रा पवारांना केकवॉक द्यायचा, हे धोरण कसं बरं चालेल? ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला असं वाटतं की सुनेत्रा पवार बिनधास्तपणे निवडून आल्या पाहिजेत, त्यांनी दुजाभाव न करता कर्डिलेंच्या मुलांनाही असंच केकवॉक द्यायला काय हरकत आहे? बरं, एकच टर्म द्यायचा आहे, पुढच्या टर्मला जे होईल ते होईल. उरलेल्या टर्मसाठी अशा स्वरूपाचा विचार न करता कर्डिलेच्या मुलांना निवडणूक लढवायला लावायची आणि सुनेत्रा पवारांनी बिनविरोध जायचं, हा निर्णय मला तरी दुजाभाव करणारा आणि अन्यायकारक वाटतो. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.